ठीक आहे. दिल्लीवर सुद्धा लावलेली होती त्यांनी बऱ्याच वेळा. दिल्लीत सुद्धा त्या वजीराला सांगून वजीर म्हणाले देतो बाबा, 80 लाख रुपयाची खंडणी मागत होते मराठे. ते तेवढं काही हाताला फारसं लागलं नाही. परंतु ह्या ज्यावेळेला कुम्हेरीला आपल्या लोकांनी वेढा घातला त्या किल्ल्याला, त्याच्यात स्वतः राघवदादा होते, त्याच्यात मल्हारराव होळकर होते, मल्हाररावांचे चिरंजीव होते, जयाप्पा शिंदे होते. तिथं ही सगळी मंडळी कुम्हेरीला वेढा घालून बसली. आणि त्यावेळेला एकदा वरनं गोळा आला आणि त्याच्यात मल्हाररावांचा मुलगा जो खंडेराव आहे तो पडला. त्याच्यात तो पडल्याच्या नंतर मल्हारराव म्हणाला आता कुंभेरीची माती सगळी खणतो आणि यमुनेत टाकतो तिथं म्हणून. त्यावर तो जाट घाबरला की करेल मल्हारराव तर असं करेलच, नक्कीच करेल तो म्हणाला ते, त्यामुळे तो करणार. पण आधीच ही ईश्वरी सिंग सगळी प्रकरणं झालेली होती, त्यामुळे मल्हाररावला घाबरतच होते लोक सगळे. त्यामुळे मल्हारराव असं करतो असं म्हणाले की नंतर जाट घाबरला आणि त्यांनी शिंद्यांना जयाप्पाकडे निरोप पाठवला की अरे आपण आधीच एकदा पगड्या बदललेल्या आहेत, आपण पगडबंद भाऊ झालेलो आहोत आणि हा मला तो उघडून टाकतो असं म्हणतोय, आम्हाला जरा मदत करा, काहीतरी करा तिकडे सांग. आणि जयाप्पा मदत करतो असं म्हटल्यानंतर मल्हारराव भयंकर चिडला. त्याने राघवदादाकडे तक्रार केली त्यावेळेला. पण अनेक कारणाच्यामुळे कुंभेरी आपल्या हातात आली नाही आणि मराठे 1 कोटी मागत होते. तिथे 40 लाख काय 20 लाखाची खंडणी 3 टप्प्यांनी द्यायचं ठरलं या सगळ्याचं. म्हणजे एक एक गोष्ट जी होत होती, सैन्य आपलं तिथं जाऊन बसलंय, सैन्याचा खर्च सगळा आहे, खंडणी लोक कबूल करतायत आणि देत नाही आहेत. एकदा मराठे हटले की कोण देणारी खंडणी हो तिथनं सगळं. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या एक एक या सगळ्या घटना आहेत हे सांगितले मी आता 1753ची. 1754, 56, 57मध्ये अब्दाली परत आले. आमच्याकडे पत्र आहेत काय, त्या पत्रातले काही शब्द जे आहेत ना ते शब्द जर का तुम्ही ऐकले तर दिल्लीची अवस्था काय कशी झाली होती याची कल्पना आपल्याला येईल. तर अब्दालीच्या या स्वारांशिवाय अब्दालीने 56-57मध्ये दिल्ली लुटली परत. त्यावेळेला त्याचं सैन्य हे मथुरेत आलं. गोकुळ, वृंदावन, मथुरा आहे तिथे लुटलं. तिथल्या गोसावी लोकांची त्यांनी अमानुषपणे कत्तल केली. त्याची वेळची वर्णनं वाचवत नाहीत अशी वर्णनं आहेत. गाईला मारलेलं आहे, माणसांना मारलेलं आहे आणि त्यांची तोंडं एकमेकाला चिकटतील अशी झाडांना टांगून ठेवलेली आहेत. प्रेतांच्या राशी सगळीकडे पडलेल्या आहेत. ही अब्दालीमुळं आलेली, अब्दालीच्या अत्याचारामुळे झालेली ही सगळी दिल्ली आणि एकूण तिथल्या सगळ्या या प्रदेशाची ही अवस्था आहे. वाचवत नाहीत या सगळ्या गोष्टी. पण काही शब्द येतात आणि त्यात दिल्लीचा पातशाह तो निर्माल्य, की दिल्लीच्या पातशाची अवस्था आता निर्माल्य होऊन राहिलेली. येथे उत्तरेत म्हणजे सर्वत्र ऐसे बोलले जाते की अब्दालीचे पारपत्य महाराष्ट्र करील तरच होईल, अन्यथा नाही. ताकद आहे महाराष्ट्राकडे. दिल्ली याचकासारखी उभी आहे रक्षण करायला सगळ्याचं पक्षांचं. ताकद आहे तेवढी मराठ्यांच्यात आणि महाराष्ट्रात ही ताकद वाढलेली आहे सगळ्याच्यात. अर्थात ह्या गोष्टी नंतर नेमकं काय झालं, कोण कुठं होतं, काय काय याच्यानंतर निष्पन्न झालं याच्यासाठी आपण आपल्याकडं आहेत हे 2 दिवस. पण ही जी अब्दालीची स्वारी आहे की प्रचंड कत्तलाची, या कत्तलीच्या दिल्लीत काय कत्तली झाले तो प्रचंड प्रमाणात कत्तली, लूट. जगाच्या इतिहासात एवढी रक्तबंबाळ रक्तलांछित झालेली राजधानी दुसरी कुठल्याही देशाची नसेल इतकी कत्तल दिल्लीत. सारखं आपला जो येतोय तो लुटतोय त्या दिल्लीत. पण अब्दालीची लूट फार भयानक आहे, अब्दालीची कत्तल भयानक आहे. मुंडक्यांच्या राशी लावलेल्या होत्या त्यांनी, रास करायची त्यांची पद्धतच होती. पण गोकुळ आणि या मथुरेत घातलेली त्याची कत्तल आहे, ही कत्तल फारच आहे, मोठी कत्तल आहे सगळ्या. मी आत्ता आलो आहे सांगत 1756-57पर्यंत आलो आहे. 2 आणि 3च वर्ष राहिलेली आहेत आता, 4 वर्ष. 58, 59, 60 आणि 61. चला एक गोष्ट पुढे जातो. त्या मराठी निघाले दिल्लीत. राघोबा दादाच्या नेतृत्वाच्या खाली मराठी सेना दिल्लीत आली. मराठे येत आहेत हे पाहिल्यावर अब्दालीनं माघार घेतली. जी लूट होती ती लूट घेऊन अब्दाली निघाला. या अब्दालीच्या लुटीवर आलासिंग जाट होता. या आलासिंगाने मध्येच गाठून अब्दालीच्याकडनं बरीचशी लूट काढून घेतली. तिनं त्यानंच लुटलं या लोकांना बरं का. अब्दाली हा नद्या ओलांडून पुढे गेला, पण लाहोरला त्यांनी आपल्या मुलाला ठेवलं होतं. तैमूर खान आणि जहानशाह 2 जण तिथं होते आणि मराठी सेना ही आता दिल्लीच्या नंतर ही या अब्दालीचा पाठलाग करत निघाली. मी गोष्ट सांगतोय ती 1758ची. 1758च्या एप्रिल महिन्यात आपल्या लोकांनी लाहोर ताब्यात घेतली. तिथं त्या तैमूर खान होता, तो तैमूर खान निघून गेला तिथं. आणि तैमूर खानाने जाताना
त्याचे जे गुलाम होते त्या गुलामांची मुक्तता केली की मी आता निघालोय, मी तुम्हाला माझ्या गुलामगिरीतनं मुक्त करतो. त्यात एक गुलाम होता आणि त्याचं नाव होतं तहमास खान. या तहमास खानाने तहमास नामा असा ग्रंथ लिहिला आहे की मराठ्यांच्यामुळे मी सुटलो गुलामगिरीतनं, मराठे इथपर्यंत आले. आणि याच्या आनंदात मराठ्यांना किल्ल्यात घेण्यासाठी लाहोरच्या हा धावत गेला आणि लाहोरच्या किल्ल्याचे त्यांनी दरवाजे उघडले आणि मराठ्यांना त्यांनी आत घेतलं. कोण होतो तिथं पहिला पाऊल टाकणारा? लाहोरच्या किल्ल्यात लाहोरमध्ये पहिला पाऊल टाकणारा माणूस होता मानाजी पायगुडे. ही सगळी मंडळी आपल्या इथल्या भोवतालच्या मावळातली मंडळी आहेत. कुठल्या कुठे लाहोर, लाहोरच्या पुढं आहे अटक, अटकच्या पुढे आहे पेशावर, या सगळ्या पुढं खैबरखिंड. मराठे मंडळी एक एक नदी ओलांडत पाठलाग करत ते सतलज त्यांनी ओलांडली, त्याच्यानंतर रावी ओलांडली. पण चिनाब तोपर्यंत वरती बर्फ वितळायला सुरुवात झाली होती. चिनाबचं पाणी वाढलेलं होतं. चिनाबचं पाणी इतकं गार होतं आणि चिनाब नदीचं पाणी इतकं खोल होतं की मराठ्यांना चिनाब त्यावेळेला ओलांडता आली नाही, वेळ लागला. त्यामुळं अब्दालीचा पाठलाग किंवा त्या तैमूर खानचा पाठलाग हा तिथं थांबला. पण लाहोरला तिथं बसलेला आहे राघोबा दादा. मी तुम्हाला एकच पत्र वाचून दाखवणार आहे. ते या राघोबानी लाहोरहून एक लिहिलेलं पत्र आहे आणि ते पत्र मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो, कारण ते शेवटी लाहोरहून लिहिलेलं पत्र अगदी महत्त्वाचं ते पत्र आहे. एकमेव पत्र मिळालेलं आहे आणि ते एकमेव पत्र मला असं वाटतं मी तुम्हाला वाचून तिथनं दाखवतो. राघोबादादा असं लिहित आहेत, मोठं पत्र आहे. सेवेसी विज्ञापना, लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे सुभे अटके अलीकडे येथील बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो. अहमद खान अब्दाली याचा पुत्र तैमूर सुलतान आणि जहाँ खान याचा पाठलाग सरकार फौजेने करून त्याची फौज लुटून घेतली. काही थोडीशी फौज झडत पडत अटकेपार पेशावरात जहान खान आणि तैमूर सुलतान पोहोचले. खासा अब्दाली इस्पाहा इराणचा पातशावरी फौजसुद्धा चालवून गेला होता. त्यास इराणचा पातशाह झफर शाह इकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. काय परिस्थिती झाली अब्दालीची बघा. इकडं टिकत नाही येतो, इराणचा बादशाह हल्ला करायला येतोय त्याच्यावर, इकडून मराठ्यांचा हल्ला होत नाही. पण नद्यांच्यामुळं मात्र मराठ्यांना अडून बसलेले आहेत. अब्दाली मार खातोय इराणच्या शहाच्याकडनं. तिकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. खासा अब्दाली मात्र 12-14 हजार फौजेनेसी इस्पाहून अलीकडे कंधारास आला. इराण्याची फौज याचा पाठलाग करीत आलेली आहे. जबरदस्त खान, मुकर्रब खान वगैरे सरदार व जमीनदार त्या प्रांतीचे अब्दालीचे जबरदस्तीमुळे रुजू होते, तेही बदलून हंगामा करतात. हल्ली त्याच्या अर्जा रफिकून सेवा करून दाखवून अब्दाली स्तंभी करू आयशा आल्या आहेत. चहूकडून अब्दालीवर हंगामा झालेला आहे, त्यामुळे त्याचा धर सुटला आहे. सबब हिरायाचे गेला तर अब्दालीस धर धरवत नाही. सारांश, अब्दालीचा जोरात तिकडून होतो ऐसे नाही. त्याचे साहित्य उपराळा कोणी करता दिसत नाही. इराणचे पातशाने तिकडून फारच जेरदस्त केले आहे. इकडून जोरा पोहोचावून सरकारचा अंमल अटके पार करावा. अहमद शाह अब्दाली याचा पुतण्या अब्दुल रहीम खान हा मराठे इथं पुण्यात आला होता बरं का. अब्दुल रहीम खान मराठ्यांची मदत मागा. याचा पुतण्या अब्दुल रहीम खान अब्दालीचे दौरतेचा वारीस स्वामीपाशी देशास आला. तो स्वामींनी आम्हाकडे पाठवला होता. त्यास अटके अलीकडे काही थोडीशी जागा बसावयास देऊन अटकपार काबूल पिशावरचा सुभा देऊ. हे राघोबा दादाच्या पत्रात आता ते काही फक्त अटकेपर्यंत जायचं नाही, पण पेशावर, काबूल, कंधार हाही भाग घ्यायचाही जिंकून ह्या इच्छा निर्माण झालेल्या होत्या इथल्या लोकांत. अब्दालीची फौज अब्दुल समद खान सरहिंदेत होता. तो पाडाव सरकार येते त्याला पकडला. अब्दुल समद खानला आपल्या ताब्यात होता, पकडून ठेवला होता. तो व आणखी त्या प्रांतिकी फौज इराणी मोगल येऊन देऊन मशारुनिलेची रवानगी करतो. ते तिकडील बंदोबस्ताची पैरवी करतील. स्वामींचे पुण्य प्रतापे अब्दाली जोरा पोचवून तंबी करतील. पारपत्य उत्तम प्रकारे करून अटके पार अंमल बसवतील. लाहोर प्रांती राजश्री रेणको अनाजी व रायाजी सगदे व्हायचे ठेविले.
गोपाळराव गणेश याचाही पैगाम आहे, याचं आडनाव आहे बर्वे, तेही राहतील. याशिवाय आणखी किरकोळ पथके ठेवतो. स्वामींचे पुण्य प्रतापे बंदोबस्त उत्तमच होईल. पुढे स्वदस्तूर इराणचे पातशाचे कागदही आम्हास व मल्हारबास आले होते की लवकरच कंधारला यावे. इराणच्या पातशाची पत्र मराठ्यांना आलेली आहेत की तुम्ही निघून कंधारला या. म्हणजे इराणच्या पातशाला असं वाटत होतं की इकडून मराठी आणि आपण येऊन अब्दालीचा पूर्ण पाडाव करून टाकू. लवकर कंधारस यावे आणि याचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी, ऐसा मजकूर त्या पत्रात आहे. परंतु आम्ही तरी काबूलचा सुभा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठवला त्यास देतो. म्हणजे तो अब्दालीचा पुतण्या आहे, त्याला तिथं बसवतो असं म्हणून. फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो. काबूल व कंधार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगीर पावेत होते, ते आम्ही विलायतेत का द्यावे. यास्तव तूर्त येथे सुभे देतो, त्यासही फारसे या सुभ्याची दरकार नसेल, तो इराणचा अंमल करेल. आम्ही कंधार पावेतो अंमल बसवून तूर्त त्यास गोडच जाव पाठवणार आहोत. लटी व जंबूचा राजा व काश्मीर वगैरे तमाम वकील आलेले आहेत. मामलत थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील तूर्त होत नाही, खटपट मात्र होईल. तूर्त तातडीमुळे जे होईल ते करीतो. पुढील स्वारेत जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलूक 2 चौक करोडीचा वसुली, परंतु जमीनदार मवास मोठे मोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करतो. जिथे 25 लाखाचा मुलूक तेथे 1-2 लक्ष येणेच कठीण आहे. तूर्त माघारे फिरावयाचा डोल स्वामींचे आज्ञेवरून धरलेला आहे. मी आता परत जातो, नानासाहेब बोलवून घेत होता म्हणून. याचमुळे जे होते तेच करीतो, तटी लावत नाही. तूर्त या प्रांती आदिनाबेग मोगल मातबर व प्रामाणिक आहे. यास्तव सारा यख्तियार दिलेला आहे. लाहोर मुलतान यासच कमाविसीने दिले आहे. यंदा तर सारे शिबंदीच खाईल. शिबंदी वार्ताच कठीण पडेल. 2 वर्षांनी काही सोयीस लागेल. तो म्हणतोय 2-3 वर्षांनी. आत्ता हे सगळं खर्चातच जाणार आहे. 2-3 वर्षाचं उत्पन्न त्यानंतर मिळेल तर तो आपल्या फायद्याचं कलम त्या 3 वर्षाच्या नंतर आहे. शिबंदी वार्ताच कठीण पडेल. 2-3 वर्षांनी काही सोयीस लागेल. स्वामीस कळावे. रवाना 25 साबान मुक्काम लाहोर. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. मराठ्यांचे एकूण डोळा हा काबूल कंधारवर होता. इराणच्या बादशाची पत्र मराठ्यांना इथपर्यंत येऊन आलेली होती की तुम्ही काबूलास या आणि आपण या अब्दालीला संपून टाकू. इथपर्यंत ताकद. अटक कुठली आली? अटकाच्या पुढं पेशावर 40 मैल पेशावर आहे. पेशावर का पुढं 40 मैलावर खैबर खिंड आहे आणि त्याच्या पुढं कंधार आणि काबूल आहे. पण इथपर्यंत काबूल आणि कंधार आपल्या ताब्यात आणण्याची ही जी ताकद निर्माण झालेली होती, ही ताकद सामान्य नाही आहे. ही ताकद मराठ्यांच्यात औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर हळूहळू होत गेलेली आहे. 1707 पासून 1758 पर्यंत मी आत्ता इथं आलो आहे. तर 1758 पर्यंतची ही मराठी ताकद निर्माण झालेली. मी आता एक कविता म्हणतो आणि मग मी आज इथं थांबतो. ही कविता त्या वीरांना आहे, सगळ्या वीरांना उद्देशून कविता आहे ही सगळी. विवा शिरवाडकरांनी ही लिहिलेली कविता. या कवितेचं नाव आहे निर्धार. हे जे सगळं वर्णन आहे, हे जे आत्ताचं एकूण पानिपतचं सगळं वर्णन, त्याला अनुकूल अशी ही कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला तोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंड कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकणा सो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा.
शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो, हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी. श्री आदिशक्ती तुळजा भवानी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धर्मवीर आर्यजी, आजचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निलेश निकमजी, कालपासून पेशव्यांची गाथा ऐकत बसलेले क्रूबी पेशवा जयवंतराव बाजी मोहिते, माझे मित्र अमरसिंह जाधवराव आणि पद्मसेन उर्फ दादारडे दाभाडे आणि आपण सर्व गेले 2 दिवस तुम्ही जो काही अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे या पानिपत संग्राम स्मृती समितीचे आम्ही सर्व लोक खरं म्हणजे भारावून गेलो होतो. आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे की तुम्ही केवळ पानिपत ऐकायला आलेला. पानिपत म्हणजे मराठी माणसाच्या मनात असलेलं कदाचित एक शल्य असेल, परंतु तो सुद्धा एक आपला केवढा मोठा विजय ते मी उद्या विषद करून सांगेन. जे महाभारतात आहे, नवरस आहेत महाभारतात, त्यातले सगळे रस हे पानिपतच्या युद्धात सुद्धा आहे. त्यात कारुण्य आहे, त्यात हास्य आहे, बिभत्स रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे, हे सगळं आहे. काल सुद्धा मोहनराव शेट्यांनी त्याच्या 2 वेळी म्हटल्या गोविंदाग्रजांच्या, कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति, तसे मराठे गिलचे साचे कलीन लढले पानपती. या ज्या 2 वेळी त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. खरं म्हणजे ती मोठीच कविता आहे त्यांची, फार मोठी. पानिपतवर आपल्याकडं कथा कादंबऱ्यातनं लिखाण भरपूर झालं, पण पानिपतवर ते उत्कृष्ट चित्रपट व्हायला पाहिजे मराठींचं वीरगाथा सांगणारा. तो चित्रपट काही झाला नाही. हल्ली चित्रपट आणि सिरियल शिवाय काहीच होत नाही, आणि तो म्हणजे इतिहास लोक समजायला लागलेले आहेत दुर्दैवाने. पण चित्रपट आणि सिरियल्स हा मनोरंजनाचा भाग असतो, त्याचा इतिहासाशी फारसा काही संबंध नसतो. विषय ऐतिहासिक असला तरी कथा आणि कादंबऱ्या असतात, याचा साहित्याशी संबंध असतो. ऐतिहासिक विषय असला तरी त्याचाही इतिहासाशी संबंध नसतो. त्यामुळं प्रथम आपल्या मनात एक गोष्ट नक्की ठरवा की आपल्याला कादंबरी वाचायची का इतिहास वाचायचा आहे. कादंबरीत कुठंतरी एखादा तरी संदर्भ दिलेला दिसतो का? नाही.
इतिहास तुम्हाला एक जर का विधान करायचं असेल तर तुम्हाला त्याला संदर्भ द्यावा लागतो. इतिहास संदर्भांवर अवलंबून असतो, इतिहास कल्पनेवर अवलंबून नसतो. त्यामुळे संदर्भ गोळा करणे, त्याची छाननी करणे, ॲनालिसिस करणे सगळं, आणि मग निष्कर्षाप्रत येणे हे संशोधकाचं काम असतं.